कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इथं तेच म्हणलं। अहो तुमच्या स्वागताला आम्ही येणार नाही असं का होईल काय? हा केवढी मोठी यज्ञ पार करून आलायसा तुम्ही। हा अरे तुम्ही दोघं जिंकून आलात, एकट्याने काय पाया पडायच्या? जोडीनं पाया पडा। जग जिंकून आलायसा तुम्ही। आम्ही तुम्हाला जो आशीर्वाद दिलता तो खरा केलाय। आम्हाला लई आनंद झालाय। सुखी व्हा, सुखी व्हा। अधिपती अधिपती सारखं सारखं काय तेच काय? जोडीनं पाया पडायच्या। सुखी व्हा। या 10 दिवसात जसा एकोप्यानं संसार केला तसा आयुष्यभर करा। थांबा। काय झालं मॅडम? काही चुकलं का आमचं? काय झालं? तुझे सगळे नियम, तुझ्या सगळ्या अटी पाळून जिंकून आलेत ना ते, आता का अडवतेस तिला? अहो काय चाललंय काय तुमचं? थांबा की जरा। हा काय ऐकत नाही, काय नाही, उगीच आपले बोलत सुटताय। आणि काय हो सुनबाई, तुम्हाला काय झालं हो इतकं दचकायला? नाही तुम्ही असं अचानक थांबवलं ना म्हणून। थांबवणार नाही का तुम्हाला? आमचे चिरंजीव एवढे जिंकून आलेत, आम्ही त्यांना ववाळायला नका, औक्षण नका करायला। दुर्गे चंचे, हा ताई, जा त्यांचं ववाळणीचं ताट घेऊन ये। वय वय। कशाला औक्षण बिक्षण? आता एवढं स्वागत केलं, एवढं हार बिर घातलाय, नका उडवून दिलाय, कशाला औक्षण? औक्षण झालं तेवढं लई झालं। अहो असं कसं? तुम्हाला कल्पना नसेल अधिपती, पण तुम्ही लई मोठी लढाई जिंकून आलायसा। आण ग लवकर। चला नाव घ्या की। नाव घ्या? रीत पूर्ण करून घरात आलेत ते। सुनबाई काही लग्नानंतर पहिल्यांदा घरात आल्या नाहीयेत। नाव घ्या म्हणे। बरं त्या बाहेर बायका आहेत ना, त्यांना आमच्याकडनं बक्षीस देऊन ये जा। नाही, काही गरज नाहीये। त्या बायकांचे ठरले होते ते पैसे दिलेत मी। अहो आमचे चिरंजीव घरला परत आले, त्या आनंदात आम्ही त्यांना बक्षिसी देतोय, तो तुमचं काय? उगीच आपलं काहीतरी। जा ग। आयत्या पिठावर रेघोट्या ओढायची सवय जात नाही ना। कोणी काही चांगलं काम करू दे, श्रेय तुलाच पाहिजे। चला चला पोरांनो, बसा बसू। या बसा। धनाजी, आज पंचपक्वानांचं जेवण व्हायला पाहिजे। आमचं लेकरू लई दिवसांनी घरला परत आलंय। त्यांच्या आवडीनिवडी तुला माहित आहेत ना? सगळं पानात दिसलं पाहिजे आम्हाला। जावा, लागा तयारीला। इतके दिवस लई आबाळ झाली असणार आहे तुमची, काय वाटेल तर खावं लागलं असेल नाही का? हो नाही, तशी काय आबाळ झाली नाही खरं तर। मास्तरीन महिने सुट्टी दिली नाही खरंच तर। काय सांगताय? पुरणपोळी केली ती। पुरणपोळी म्हणजे नाद खोळा आई साहेब, तू अहो विश्वास बसणार नाही तुम्हाला। आणि हे केलं पिठलं भाकरी, नाद खोळा ती बी। तुम्ही एक दिवशी आई साहेबांना तुमच्या हातची पुरणपोळी खाऊ घाला। आई साहेबांची फेवरेट आहे की नाही? आई साहेब खायलाच लागते पुरणपोळी एकदा। आणि पिठलं भाकरी म्हणजे आजी तू तरी एडीच झाली असतीस माहिती आहे का? पिठलं भाकरी म्हणजे बुखरा।
अक्षरा, एवढं कौतुक करतोय तुझं, तर कधीतरी आम्हालाही काहीतरी बनवून दे. यासनीच खायला घाला पहिला. कधी बाबा, कधी सांगा तुम्ही. नाही, पण खरंच कौतुक आहे तुझं बाळा. म्हणजे त्या घरात तशा परिस्थितीत अपुरी साधनं वापरून तू जर एवढं छान सगळं केलं असेल, खरंच कौतुकास्पद आहे. हो ना भुवनेश्वरी? आहे ना? आठवतंय ना या दोघांना घराबाहेर पाठवताना तू काय सांगितलं होतंस? तुझे नियम वगैरे लक्षात आहेत ना? आमचे कसले हो नियम? जी रीत आहे ती आम्ही त्यासनी सांगितली. प्रथेचे नियम जे सोयीस्करपणे वापरलेस तू. काय होते ते? की घराच्या बाहेर 10 दिवस राहायचं, कुणालाही आपली ओळख सांगायची नाही, कुणाची मदत घ्यायची नाही, आणि बाहेर राहून संसार करून दाखवायचा. हेच म्हणाली होतीस ना? बघ, सगळे नियम सगळ्या अटी पाळून जिंकून आलेत माझी मुलं. आणि फक्त एवढंच नाही, तर या सगळ्या काळात एकमेकांची साथ दिली त्यांनी, एकमेकांना धरून राहिले, एकमेकांचा आधार बनले, परस्परांवर विश्वास ठेवला, आणि म्हणून ते आज जिंकून आलेत घरी. आई, हे वाटतंय तेवढं सोपं नाही बरं का. आपण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. भुवनेश्वरी, तुला नाही का कौतुक वाटलं त्यांचं? अभिनंदन नाही करायचं? टाळ्या वाजवूनच आनंद व्यक्त करायचा होय शाळेतल्या पोरावानी. हा, तसं बी या मास्तरीन बाईच आहेत ना. ठीक आहे मग, हा तसं करूया. हॅपी हॅपी. मनापासूनच कौतुक कर, कारण जे तुला बघायचं होतं पण यांना जमेल की नाही असं तुला वाटलं होतं, ते करून दाखव ना त्यांनी. बाहेर राहून एकमेकांच्या सोबतीनं संसाराचा गाडा त्यांनी पुढे नेला, आणि यापुढेही नेतील. सिद्ध केलंय त्यांनी स्वतःला. त्यामुळं आता त्यांच्या संसाराला कोणी सुरुंग वगैरे लावायचा विचार करत असेल तर ते काही होणार नाही आता. आणि हे मला वाटतं सेलिब्रेट करायला हवं, हो ना अक्षरा? तर या निमित्तानं आज आपण एक आपल्या सगळ्यांचा घरगुती कार्यक्रम करतोय. आई, मला तुमची मदत लागणार आहे. चला. हो, तुम्हाला काय काय करायचं ते करा. मला काय त्याच्यात पडायचं नाही आहे बरं काय आईसाहेब. मी झोपतो. अधिपती थांबा. अहो, कधी नव्हे ते तुमच्या वडिलांनी इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा घरात काहीतरी सेलिब्रेशन करायचं ठरवलंय. त्यात मोडता नका घालू. हा, त्यांचा हिरमोड करू नका. जावा जावा, आवरून या परत. या सुनबाई, जावा तुम्ही पण जावा, आवरून या. तुम्ही म्हणाला म्हणून फक्त. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.